अमोल मिटकरी हा पुरता बावचळलाय. त्याला कळण झालंय काय करावं. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमचे एक 10-12 उमेदवार मराठवाड्यामध्ये होते आणि हे 10-12 उमेदवार सोडून आम्ही बाकीच्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. या अमोल मिटकरीला एक माझा सवाल आहे की महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणं, महायुतीला मतदान करा म्हणून सांगणं, ओबीसी महायुतीच्या बाजूला उभे राहतील म्हणून सांगणं, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणं आणि पुन्हा त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात या अमोल मिटकरीचा आका अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, ह्या अमोल मिटकरीचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणजे बाय डिफॉल्ट आम्ही दादांना सुद्धा उपमुख्यमंत्री केलंय. मग आता ह्या अमोल मिटकरीचा देवेंद्र फडणवीस साहेबांना विरोध आहे, भाजपला विरोध आहे, अजितदादांना विरोध आहे का उपमुख्यमंत्री पदाला विरोध आहे? त्यामुळं तू नक्की काय करतोयस, काय बोलतोयस हे एकदा अजितदादाला विचार. महायुतीला पाठिंबा दिला होता हे त्यावेळी आम्ही प्रेस घेऊन दिलेलं आहे. त्यामुळं अमोल मिटकरी तू जरा तुझं थोडंसं तू संध्याकाळी 6 नंतर काही करत जाऊ नको. तू दिवसभरात जरा बोलत जा आणि माहिती घेऊन बोलत जा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.